आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी कल्याणमध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतल्याने शहरात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि एकतेचं दर्शन घडलं। महिला, तरुण आणि पुरुषांनी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करत उत्साह व्यक्त केला। शोभायात्रेत सहभागी झालेल्या केडीएमसीच्या महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी यांनी कल्याण डोंबिवलीत लवकरच आदिवासी भवन उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं। आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे भवन महत्त्वाचं केंद्र ठरेल असं त्यांनी नमूद केलं। तसंच केडीएमसी हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, पाणी यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी प्रमुख उपस्थिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपाध्यक्ष सचिव किशोर शेळके, महिला बालकल्याण समिती सारिका जाधव, नगरसेवक किरण भांगले, नगरसेविका शीतल नंदारी, प्रभुदास पंधरे, अध्यक्ष संयुक्त आदिवासी समिती रामनाथ भुजने, अध्यक्ष आदिवासी समिती अग्निशमन विभाग जयवंत चौधरी, लेखा परीक्षक बनसोडे, अध्यक्ष भागाजी भांगरे आणि सर्व समाज बांधव होते। आज जागतिक आदिवासी दिवस निमित्त मी आपल्या क्षेत्रात, आपल्या राज्यात आणि आपले देशभरातले जेवढे आदिवासी बांधव आहेत त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज केडीएमसी क्षेत्रातही आपल्या आते रंगमंदिरला सकाळपासून विविध कार्यक्रमही आदिवासी दिवस निमित्त आयोजित करण्यात आले। आता इथून रॅलीही निघणार आहे। त्याचबरोबर केडीएमसी क्षेत्रात जेवढे आपले आदिवासी पाडे आहेत, काही वस्त्या आहेत, त्यांच्या जे मूलभूत गरजा आहेत ते मी आम्ही पूर्ण करण्याच्या नियोजन आता करतोय। जेवढी शासकीय योजना आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आपण नियोजन करतोय। एवढंच सांगून मी परत सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। सर्वांना जय जोहार, जय आदिवासी। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहेत। त्यासाठी सगळ्या नागरिकांना, सर्व तमाम जनतेला माझ्याकडून व आमचे 2 नगरसेवक आहेत, नगरसेवक आपले बांगले साहेब, किरण बांगले साहेब, नगरसेविका शीतल मंडारी मॅडम, आम्हा तिघांकडून सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण तुम्ही बघत आहात की जेव्हा सकाळी बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम्स होते ते अटेंड करून आली, त्यानंतर आपले इथे आपलं महानगरपालिकेत आपण वंदन केलं। त्याच्यानंतर आम्ही आत्रेमध्ये आलोय। इथे खूप सुंदर असे प्रोग्राम्स केलेले आहेत, चालू आहेत। आता तुम्ही बघू शकता की चालू आहे, डान्स वगैरे आहेत आणि सगळ्या संस्थेमार्फत ज्या आमच्या संस्था आहेत आदिवासींच्या, त्या कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेत ज्या संस्था आहेत त्यांच्या वतीने हा प्रोग्राम करतो आहोत आपण। त्यानंतर इथून आम्ही एक छोटंसं असं वृक्षारोपण करणार कार्यक्रम आहोत। त्यानंतर आपण भव्य अशी मोठी रॅली आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये भव्य अशी मोठी रॅली आहे, ती इथून आपल्या शिवाजी चौकातून निघणार आहे। त्यानंतर त्याचा समारोप आपला डी वॉर्डमध्ये होणार आहे, द वॉर्डात होणार आहे। तिथे आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे, सगळ्याच गोष्टी केल्या आहेत, नियोजन खूप व्यवस्थितरित्या आहे। आणि पुन्हा एकदा सांगते, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। आणि आमच्या सर्व संस्थेमार्फत असू द्या किंवा आम्हा 3 नगरसेवकांच्या तर्फे असू द्या किंवा माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रथम नागरिक आहे म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना आणि माझ्या सगळ्या जनतेला खूप साऱ्या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते। समाजासाठी भेट म्हणून मी जेव्हा महापौर म्हणून बसली तेव्हा आम्हा 3 नगरसेवकांचं, मी नगरसेवक पहिले झाले, त्यानंतर महापौर झाली, पण त्यांचं एक स्वप्न आणि माझं एक स्वप्न आहे की आमच्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि माझ्या पूर्ण आदिवासी बांधवांचं स्वप्न आहे की इथे एक आदिवासी भवन व्हावं आणि त्यासाठी नक्कीच माझा पाठपुरावा चाललेला आहे। आणि सकाळी जेव्हा कमिशनर साहेबांनी माझं बोलणं चालू होतं की कमिशनर साहेब खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की तेही धुळ्या ठिकाणी होते काम, ते तिथे प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांचं असं म्हणत होतं की आदिवासी समाज हा खूप गरीब आणि शांत संयमी असा आहे, त्यांच्यासाठी आपलं जे आदिवासी पाडे वगैरे आहेत इथे आपण त्यांना आता मूलभूत सुखसुविधा देऊ शकतो मॅडम, तर ते आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर आम्ही हे झालं 15 ऑगस्ट नंतर आमचं असं चाललं की जे पाडे आहेत तिथे आपण फिरून त्यांना जे सुखसुविधा आहे, जसं पाण्याची सुखसुविधा, त्याच्यानंतर त्यांना आपण लाईट्स, स्ट्रीट लाईट्स वगैरे आपण त्यांना देऊ शकतो। यावेळी 15 ऑगस्ट नंतर तिथे पाणी दौरा करून आपण त्यांना नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत।